भुयारी मार्ग 52-56 किलोमीटरच्या भुयारी मार्गाचे गेटवर पुढच्या काळामध्ये तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. पुण्याचं विमानतळ आपण जर पाहिलं तर आज अनेक लोक आपल्याला भेटत असतील. बाहेरच्या देशातनं सुद्धा आपले पुणेकर जेव्हा पुण्यात येतात तेव्हा म्हणतात की आम्हाला विदेशातल्यापेक्षा आमचं पुण्याचं टर्मिनल आता खूप सुंदर वाटतं. त्यामुळे पुण्याचं एक टर्मिनल चांगलं झालं. जुनं टर्मिनलचं आता रिनोव्हेशन होत आहे आणि पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण करण्यासाठी 300 एकरपेक्षा अधिक जमीन आता आपण ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होतीये. राज्य सरकार आता त्याचा प्रस्ताव डबल एआय म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे तो प्रस्ताव गेला आणि लवकरच आता ही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. काही जमीन ही डिफेन्सची होती, त्यामुळे एअरपोर्टच्या ताब्यात असलेली जवळजवळ 25 एकर जमीन आपल्याला हवी म्हणून ही सुद्धा जमीन आता त्याच्याबद्दल आपण त्यांना 65 एकर जमीन आणि 25 एकर ही जमीन आपल्याला अशा पद्धतीचंही एक चर्चा किंवा अंतिम स्वरूप त्याला आता पुढच्या काळामध्ये मिळणार. राज्यातील साहेबांनी त्याला आपण दिलेला आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरून सुद्धा आता जगामध्ये कुठेही पुढच्या काळामध्ये आपल्याला जाता येईल, धावपट्टीचं विस्तारीकरण होईल. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सेवा सुविधा आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. त्यामुळे एक पुढच्या सगळ्या काळामध्ये या शहराच्या सर्व व्यवस्था आपण इथून मागे केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, खूप मोठ्या प्रमाणावरती काम या शहरामध्ये सुद्धा झालं आणि म्हणून पुणे असेल, महाराष्ट्र असेल, या सगळ्या याच्यामध्ये केंद्र सरकारने मोठी उपलब्धी आहे. पुणे शहरासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 1000 ई बसेस आपल्याला मान्यता मिळाली आहे. आपण जर पाहिलं तर अनेक वेगवेगळे मुळामुळा आमच्या प्रदूषण निर्मूलनासाठी काम केलं. हे सगळं करत असताना एकच आहे, मला असं वाटतं की हे सगळं करत असताना बघा जुन्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये रोज नवीन काही ना काही भ्रष्टाचाराचा मुद्दा बाहेर यायचा, पण 12 वर्षामध्ये मागच्या एक सुद्धा भ्रष्टाचाराचा कुठलाही विषय केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण कधी पाहिला नाही, ऐकला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत पारदर्शी लोकांना अपेक्षित अशा पद्धतीचा कार्यकाळ हा सगळा 12 वर्षाचा आपण पाहू शकतो. गेल्या 12 वर्षाची काही केवळ योजनांची किंवा आकड्यांची नाही, ती एका राष्ट्राने स्वतःचा विश्वास पुन्हा मिळवण्याची मला असं वाटतं की एक आहे. पुन्हा जेव्हा लोक तुमच्यावरती विश्वास करतात तेव्हा हेच सिद्ध होतं की तुम्ही काम करताय, लोकांच्या अपेक्षाला पूर्ण करताय. आणि म्हणून मला असं वाटतं गरिबांचा सन्मान, शेतकऱ्यांचे स्वावलंबन आणि महिलांचे सक्षमीकरण, तरुणांची आकांक्षा या सगळ्याचा विचार करताना एक मोठी उपलब्धी मागच्या 12 वर्षाच्या काळामध्ये आपण सगळे पाहू शकतो. आणि म्हणून मला विश्वास वाटतो की पुढच्या या सगळ्या काळामध्ये एक विकसित भारताचा संकल्प घेऊन आपण जे पुढे चाललोय. खूप काही गोष्टी आहेत, पण मला वेळेची मर्यादा लक्षात येते की अधिक याच्यामध्ये सविस्तर न जाता काही महत्वाचे मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवले की या देशाच्या विकासाला एक जी वेग आहे, जी एक दिशा आहे, ती आपण तुलनात्मक दृष्ट्या सुद्धा या ठिकाणी मी आपल्या समोर ठेवली आहे. पण निश्चितपणे एकच आहे की 12 वर्ष ही गरीब कल्याणाची, 12 वर्ष ही या देशाला जागतिक स्तरावरती वेगळं स्थान निर्माण करून देण्याची गरज आहे. आणि म्हणून आज या तपोपूर्तीच्या निमित्तानं जी काही 12 वर्ष आम्ही काम केली कुठे ना कुठेतरी जनतेच्या समोर आपण या माध्यमातून आली पाहिजे. आणि म्हणून आज आपल्याशी सगळ्यांचा संवाद होता. खूप काही गोष्टी आहेत, पण त्या सविस्तर वारंवार थोडंसं भेटून आपण आपल्यासमोर नक्की मी ठेवेन. आजच्या मला असं वाटतं की पत्रकारच्या तुमच्या संबंधातल्या या संवादात जितकं मला आवश्यक वाटतं तेवढं ते सगळ्यांच्या समोर निश्चितपणे ठेवलंय. त्यामुळे यशस्वी कार्यकाळ या देशाच्या प्रधानमंत्री म्हणून गेल्या 12 वर्षाचं काही भारतीय देशवासियांनी विश्वास व्यक्त केला, तो विश्वास सार्थ ठेवण्याचं काम आणि पंतप्रधान मोदीजींनी केलं असं म्हणा.